दरम्यान मंत्री छगन भुजबळांचा नागपूरमधील ओबीसी मेळाव्यातनं शरद पवारांवर हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालंय। अंतरवालीमध्ये हल्ल्याच्या वेळी रात्रीतनं बैठका घेण्यात आलेल्या होत्या आणि त्यात पवारांचे आमदार होते असं म्हणत सकाळी गच्चीवर दगड ठेवले, पोलीस आल्यावर मारा झाला असंही भुजबळांनी म्हटलं। वर्षभरापूर्वीच्या सर्वपक्षीय बैठकीत पवार का आले नव्हते असाही सवाल भुजबळांनी उपस्थित केला। तर पवारांना भेटून बैठकीला का आले नाहीत हे विचारलं असल्याचं सुद्धा भुजबळांनी सांगितलं। रात्रीतून मीटिंग झाल्या, त्याच्यामध्ये काही आमदार होते। होय, पवार साहेबांचे आमदार होते, मी नावं सुद्धा घेतली। त्यांच्यातलेच एक जे आहेत ते काही महाराज म्हणून काय म्हणतात ना, त्यांचा कुठले तरी महाराज महाराष्ट्र काय अनेक गोष्टी बाहेर पडल्यानंतर यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे सगळ्या गच्च्यांवर दगड ठेवले आणि सकाळी जेव्हा पोलीस आले तर तुफान दगडाचा मारा सुरू झाला। पोलीस पळत होते, घरामध्ये आश्रय घ्यायला, घरातून लाथा घालून त्यांना बाहेर काढले, परत बाहेर चोपायचे। महिला पोलीस होत्या, त्यांना सुद्धा त्रास झाला। पवार साहेब वर्षापूर्वीच सर्व पक्षाची मीटिंग बोलवली, तुम्हाला बोलवलं, सगळ्यांना बोलवलं, कोणी आलं नाही। तुम्ही का नाही आलात? आणि तुम्ही आलात नाही, मी तुमच्या घरी गेलो, दिवसभर टीव्हीला चालू होतं भुजबळ, अचानक पवार साहेबांच्या घरी हजर, मी 2-3 तास बसलो, म्हटलं भेटणारच आहात। आणि मग त्यांना विचारलं, तुम्ही राज्याचे नेते आहात, देशाचे आहात, राज्याचे तर आहातच ना? आणि त्यांनी त्यावेळेस सांगितलं, हो समाजामध्ये भांडणं लागले, ते त्याच्या लग्नात जात नाही, ते त्यांच्या हॉटेलमध्ये जात नाही। मग म्हटलं तुम्ही हे का आलात नाही? तुमची जबाबदारी नाही? तुम्ही ज्येष्ठ नेते आम्ही म्हणतो, तुमचं काम आहे ना, ते असं करू नका सांगायचं। तुम्ही मिटिंगला येत नाही आणि आता म्हणतात भुजबळ आणि तुम्ही जे आहे मिटिंग घेऊन सोडाल, तेव्हा तुम्ही आलात नाही आणि आता आमचं वाटोळ झाल्यानंतर तुम्ही आमचं म्हणताय